आज आम्ही करत आहोत चुलीवरचं चिकन आणि इकडे सगळं चिकन मॅरिनेट वगैरे करून रेडी झालं आहे. वाटप पण रेडी झालं आहे आणि आता फक्त फोडणीला घालायचं आहे. आणि सगळ्यांना माहितीच आहे जसं चुलीवरचं चिकन चुलीवरच्या चिकनची टेस्ट काहीतरी वेगळीच लागते, म्हणून आम्ही आज चुलीवरचं चिकन ट्राय करणार आहोत. आणि ते पण आम्ही खूप वर्षांनी बनवत आहोत, नाहीतर आता तर सगळीकडे गॅसेस आहेत तर सगळेजणं गॅसवरतीच करतात. इथे आता मी चिकन फोडणीला घालायला घेत आहे. टोपामध्ये मी तेल ॲड केलं आहे आणि आता आपण फोडणी घालणार आहोत. फोडणीमध्ये मी कढीपत्ता, तेजपत्ता आणि थोडासा कांदा ॲड केला आहे आणि नंतर आपण वरून थोडासा टमॅटो ॲड करणार आहोत. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करत आहे. चिकन आपण तेलामध्येच व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आणि मग त्यामध्ये आपण नंतर मालवणी पद्धतीचं खोबऱ्याचं वाटण ॲड करणार आहोत. आज मला व्हिडिओ शूट करूक कोण गावला नाही, म्हणून मी आज मम्मीक व्हिडिओ शूट करूक लावलं आहे. त्यामुळे यूट्यूबर आणि व्हिडिओग्राफर दोनवरे नवशिके असल्यामुळे कॅमेराचा अँगल जरा असो तसं होत असा तो तुम्ही त्याका सांभाळून घेशात असं मला वाटतं. घरात होते नव्हते तेवढे सगळे गरम मसाले ॲड करून आता चिकन शिजाक ठेवलेला असा. आता मी चिकनमध्ये तुम्हाला पहिले बोलले तसे मालवणी पद्धतीचं वाटण ॲड करत आहे. वाटण ॲड केल्यानंतर चिकन आता आपण 10 ते 15 मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. मी नेहमी गणपतीतच गावी येत असल्यामुळे नॉनव्हेज असं गावी खायला मिळतच नाही. ह्यावर्षी तेही मिळालं आणि ते पण चुलीवरचं. ह्यात एक वेगळाच आनंद आहे आणि तुम्ही पण सगळ्यांनी कधी ना कधी असं चुलीवरचं चिकन एन्जॉय केलेलंच असेल. असंही आपलं चुलीवरचं चिकन आता रेडी आहे. चिकन सगळ्यांना खूप आवडलं, सगळ्यांनी खूप तारीफी केली आणि सगळे खूप पोट भरूनही जेवले. सो पुन्हा भेटूया नव्या ब्लॉगमध्ये. बाय.